मात्र एक धाव मात्र अर्जित केलेले पॉइंट रिझन मध्ये खेळला गेला चेंडू मात्र एका धावेने धावफलक सुरुवात झालेली आहे। तर धाकटी धावणू संघाकडून प्रथम जे दोन फलंदाज आपण पाहिले या ठिकाणी पाहायला मिळतील कल्पेश आणि सत्यम नावाचे दोन फलंदाज नॉन स्ट्रायकिंगवर यावेळेस मात्र सन्मान दिला चेंडूला पाहायचा आहे आणि यस डायरेक्ट हिट विकेट इज ऑन विकेट गिरता हुआ परंतु या ठिकाणी डिजॉप्टर नाही परंतु एक गडी बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे। यावेळेस मयूर तामोरे गुड फिल्डिंग स्वतः बॉलर थ्रू मध्ये पाहायला मिळाली डायरेक्ट हिट झाला आणि सत्यम मात्र कुठेतरी बाद होऊन पडतोय। चला लगेच मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज जाईल त्यावेळेस सामन्याला थोडी सुरुवात करायची आहे। फलंदाज जोपर्यंत बाद झाला लगेच 29 सेकंदच्या आतमध्ये दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल। लक्षात घ्यायचं प्लीज नियमावली आपल्यापर्यंत पोहोचवतोय पंचांना सूचित केलं जाईल पंच 3 षटक 15 मिनिटाच्या आतमध्ये संपली पाहिजेत नाहीतर पॅनलाइज करायचे दोन वेळा त्यांना वॉर्न द्यायचं नाहीतर तिसऱ्या वेळेस मात्र भान ठेवायचं नाही 3 धावाचा पॅनलाइज केला जाईल। तर नवीन फलंदाज मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो धाकटी दंगा संघाकडून निखिल नावाचा फलंदाज अप्रतिम या ठिकाणी फिल्डिंगचा प्रात्यक्षिक पाहायला मिळाला। मयूर तामोरे कुठली चूक करत नाहीत कारण माहिती आहे एक एक विकेटचं महत्व या ठिकाणी त्यांना माहिती आहे। तर चला मध्ये डीजे वाजू नका डिस्टर्ब करायची नाहीये। यावेळेस मयूर तामोरे लेफ्ट मोर द विकेट यावेळेस पाहायचा पात्र एज लागली जाते फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल पाहायचा एक भाग मिल्का भागची आठवण करून देताना मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नकार येतोय मात्र चांगला नकार परंतु यावेळेस 2 धावा काढण्यामध्ये यशस्वी होते दोन्ही फलंदाज गुड रन द बिटवीन द विकेट पार मिळाले 2 धावांनी धाव संख्या आपण पाहिली तर आता मात्र 3 धावा या धावा लागताना सफाळे आणि सावे मोटर्स दोन्ही संघटक या ठिकाणी नाणेफेकीसाठी येतील। चला लवकर सावे मोटर्स आणि सफाळे विटी लाईन दोन संघ या ठिकाणी येतील। यावेळेस मात्र गुड लॅन यावरती चेंडू मात्र आढळला गेला गुड लॅन लेंथ वर मात्र मयूर तामोरे गोलंदाजी करतोय कुठलेही मोठे फटके मारण्यामध्ये फलंदाजाला देत नाहीये अप्रतिम गोलंदाजी प्रात्यक्षिक या ठिकाणी मात्र चेंडू गेला निर्धाव सावे मोटर्सचे कप्तान या ठिकाणी तर चला प्लीज सफाळे बिटी लाईन महिंद्रा अँड कंपनी टॉस साठी यायचा आहे प्लीज आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतो महेश महेंद्र भोईर कप्तान टॉस साठी यायचा आहे प्लीज। तर यावेळेस मात्र विकेट गेलेला आहे अप्रतिम गोलंदाजी होते मात्र मयूर तामोरे कडून तर 2 संघांदरम्यान या ठिकाणी एनबीचा कॉल होईल सफाळे विटी लाईन तसेच सावे मोटर्स 2 संघांदरम्यान या ठिकाणी एनबीचा कॉल होईल 3 षटकांचा सामना असेल 3 गोलंदाज अनिवार्य राहतील पहिले षटक मात्र पॉवर प्लेचं बंधन राहील। नवीन गोल फलंदाज आपण पाहिलं मध्ये आतमध्ये जाताना पाहायला मिळतो हार्दिक नावाचा एक फलंदाज मात्र धावसंख्या स्थिरावली जाईल ती 3 या धावसंख्येवरती आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेले शेवटचा चेंडू असेल पॉवर प्ले ऑन आहे मात्र 2 खेळाडू आपण पाहिले तर डीप वादिश लॉंगान आणि लॉंग ऑफ रिजन मध्ये 2 खेळाडू मात्र तैनात आहे। तर कशा प्रकारे शैली असेल कारण आपण पाहतो फायनल एक रिजन मध्ये एक छोटी बाउंड्री या ठिकाणी उपलब्ध आहे 55 मीटर्स मधली ती बाउंड्री असेल त्या दिशेने जास्तीत जास्त शॉट खेळतायत। यावेळेस मात्र शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला उजव्या बाहेर जातो पंच संकेत देताना मात्र खराब चेंडूची सांगता होते एका धावेने भर होईल धावसंख्या पण पाहिली तर आता मात्र 4 धावा ऑन द बोर्ड लागले गेले आहेत। तर अप्रतिम मात्र गोलंदाजी होते पण थोडीशी दिशाहीन गोलंदाज म्हणून शेवटचा चेंडू पडला गेला आणि मात्र 1 अवांतर धाव त्याच प्रतिस्पर्धी म्हणजे धाकटी डहाणू संघासाठी 1 धाव बहाल झाली धावसंख्या 1 ने वाढली गेली धावसंख्या झाली ती 4 धावा। आता मात्र पुढील चेंडू यावेळेस मात्र जोरदार अपेल पंच यावेळेस दर्शवतात यास फिंगर इज ऑन यावेळेस मात्र विकेट गिरता हुआ सुमधुर संगीत डबा कर झेंडा
यो आगरी समाजाचा अरे फरफर करतय झेंडा यो आगरी समाजाचा साऱ्या गावामध्ये नाव गाजतय जनार्दन मामाचा साऱ्या गावामध्ये नाव गाजतय हुसैन मामाचा तर अग्रसेना पोस्कुत या ठिकाणी भव्य क्रिकेट टेनिस स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली. आयोजित कला क्रीडा मंडळ सांस्कृतिक मंडळ मायखोपच्या वतीने या ठिकाणी सर्व आगरी बांधवांना पहिला दिवस मात्र त्यांच्यासाठी उजाडला गेला. मात्र पहिल्या दिवसापूर्वी आपण पाहिलं तर जय हनुमान मायखोप संघ पुढे आला. दुसरा दिवस सफाळे परिसरातील सर्व खेळाडूंना या ठिकाणी संधी देण्यात आली. त्यातील आपण पाहिलं तर सफाळे एनसी संघ पुढे आला. तर आज मात्र या ठिकाणी एक गाव एक संघ असा खेळते पाहायचा आहे कशा प्रकारे. मात्र आतापर्यंत आपण चांगले सामने या ठिकाणी आयोजित साजन नवीन फलंदाज आपण पाहतो सुरेख साजन यावेळेस गोलंदाजी मार्कवर अप्रतिम गोलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होती. तोच गोलंदाज मात्र आता कुठेतरी बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतो. तर चिंचणी संघाकडून आपण पाहिलं होतं अप्रतिम सामना झाला होता. एंगिचीवर दांडी संघ मात्र पराभूत झाला. पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी केली. त्यातील आज मात्र साजन नावाचं गोलंदाज यावेळेस गोलंदाजी मार्कवर. तर पाहायचं फलंदाज आपण पाहतो यावेळेस तर निखिल आणि विनेश असे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तर निखिल डावकर त्याचे फलंदाज यावेळेस मात्र पहिला चेंडू लॉ फुलडा चेंडूला मात्र काम लावला डेबिटीच्या दिशेने पाहायचा आहे आणि खराब फिल्डिंग यस चौकार येताना एक सुमधुर संगीत वाजताना अशी दर्याची चालत मोर डोली लगावलंय सोन्या सारू. तर मात्र यावेळेस एक सुरेख फटका पाहायला मिळाला. नितीन नावचा जो फलंदाज आहे अप्रतिम फलंदाजी करताना पाहायला मिळतो. यावेळेस मात्र हा चौकार पाहायला मिळाला. 4 धावेने धावसंख्या आपण पाहिली 8 या धावसंख्येवर जाताना. तर यावेळेस पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा लॉ फुलटा चेंडू पाहायचा आहे. आता मात्र पंच निर्णय देतील त्या ठिकाणी पाहायचा आहे. तर सर इथून कमिटीने डेथ चेंडू घोषित केला जाईल. आपण पहिलाच या ठिकाणी अनाउन्समेंट केलं ते ओव्हरलोडचा पोल आणि वायरला जर चेंडू लागला तर तो चेंडू डेथ चेंडू म्हणून घोषित केला जाईल. यात काही शंका नाही. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा टाकला जाईल कारण आपण पाहतो थोडस व्यत्यय मैदानामध्ये. तर त्या ओव्हरलोड पोलला फक्त त्या ठिकाणी चेंडू अदलला गेला. तर कांदवली संघ या ठिकाणी आमच्या स्पर्धेमध्ये सहभागी झालं तुमचं आभार. तसेच सफाळे परिसरामध्ये सुद्धा संडेला उद्या दिवशी सुद्धा मॅच चालू आहे. 50,000चं रोख पारितोषिक असणार आहे. सफाळे विठ्ठलवाडी विठ्ठल रखमाई जर आपल्या सहभागी करायचं असेल तर प्लीज सहभाग नोंदवू शकता. तर अप्रतिम खेळी खेळी होती. शेवटच्या मुमेंटला मात्र कुठेतरी कांदवली संघ या ठिकाणी पराभूत झाला परंतु सुरेख सामना. यावेळेस मात्र झेल सुटला गेला. पाहूया 1 धाव मात्र अंकित केली जाईल. यावेळेस पाहतो नितीन नावाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुरेखरित्या मात्र गोलंदाजी करत आहे. यावेळेस मात्र पुन्हा कार्पेंटर रोल करत चेंडू मात्र जातोय शेवटच्या मुमेला मात्र राजकुमार स्टॉप करतायत. त्या ठिकाणी 2 धावा अंकित केल्या जातील. या 2 धावेने धावसंख्या आपण पाहतो तर 12 या धावसंख्येद्वारे अप्रतिम या ठिकाणी फलंदाजी पाहिली आपण आतापर्यंत. परंतु कुठेतरी जखडण्यामध्ये यशस्वी दुसऱ्या षटकातील
4 चेंडू संपले गेलेत. अजूनपर्यंत 2 चेंडूचा सामना बाकी, कारण अप्रतिम या ठिकाणी थोडा सामना रंगतोय. 2 संघांदरम्यान एक कडवी लढत पाहायला मिळते. चिंचणी तसेच धाकटी डहाणू यावेळेस माझा उजव्या अष्टा बाहेर होते. पंचदर्शनात खराब चेंडूची संकेत येताना मात्र यावेळेस पाहायचा 1 धावेची भर होईल. धावसंख्या आपण पाहिली तर आता मात्र 13 या धावसंख्येवर. यावेळेस पाहूया, यावेळेस मात्र लॉंग ऑपरेशन मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होत होतोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 धाबीने आपण पाहतो. धावसंख्या मात्र पाहिली 15 या धावसंख्येवरती. तर नितीन सुरेखरित्या यावेळेस फलंदाजी करतो. आपल्या संघासाठी एक मजबूत स्थिती बनवून ठेवतोय. त्या ठिकाणी पाहायचं आहे. यावेळेस मात्र लॉफ केला गेला. यस पाहायचा षटक धावतात त्या ठिकाणी मात्र झेल टिपला गेला आणि गडी बाद होईल. नितीन तोपर्यंत जाऊया एक सुंदर धून ऐकूया. या कोलीवाड्याची शान आई तुझं देऊला, या कोलीवाड्याची शान आई तुझं देऊला, आमची कोली लोकांचा मान आई तुझं देऊला, आमची कोली लोकांचा मान आई तुझं देऊला, या कोलीवाड्याची शान आई तुझं देऊला, या कोलीवाड्याची शान. हॅलो, तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल. तर फलंदाज नाव मी पहिलाच म्हटलेलं आहे. आपला प्रतिनिधी या ठिकाणी पाठवला नाहीये. प्लीज वारंवार सूचना आम्ही करतोय मंडळाच्या वतीने. फलंदाज या ठिकाणी कोण गेलेला आहे? फलंदाज कोण आहे? जयेश, प्लीज इकडे येऊन बसा, नाहीतर 3 धावाची पेनल्टी लागेल. शेवटचा कॉल असेल आपल्यासाठी. तर जयेश नावाचा यावेळेस फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चला, जयेश धाकटी डहाणू संघाकडून यावेळेस फलंदाजी मार्कवर. तर आपण पाहतो आपला जो अप्रतिम ज्याने गोलंदाजी केली होती तोच गोलंदाज यावेळेस मात्र चिराग, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये फक्त 4 धावा दिल्या होत्या, तोच गोलंदाज मात्र यावेळेस गोलंदाजी मार्कवर, ज्याने इंगीचर दांडीच्या विरुद्ध अप्रतिम गोलंदाजी केली. त्यावेळेस मात्र और पे चेंडूला मात्र दिलकाम लावलेला वन बाउन्स, शटल बाउन्स चौकार येताना मात्र राजकुमार थोडेसे मिस झाले आणि 4 धावेने धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या होईल मात्र आता 19 धावा ऑन द बोर्ड. अप्रतिम फलंदाजी होते मात्र आताच गेलेला फलंदाज आपण पाहिलं जयेश नावाचा फलंदाज चौकाराने आपलं खातं उघडतोय. अप्रतिम 4 धावेची भर मात्र पाहिली तर संघाला करून देतोय. मात्र यावेळेस चिराग लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस गोलंदाजी शॉर्ट ऑफ चेंडू. यस, व्हेरी गुड चेंज ऑफ द चिपेस पाहायला मिळाला. यावेळेस मात्र विकेट गॉन झालेले, रनआउटच्या स्वरूपात मात्र जयेश हे बाद झालेले. तर जाऊया एक सुंदर धून ऐकूया. वेसावची पारू नेसली गो नवा सारा, वेसावची पारू नेसली गो नवा सारा. प्लीज कंपल्सरी रूल्स आपल्यासाठी शूज कंपल्सरी असतील सर. रूल्स फॉलो करायचे आहेत. शूज द्यायचे. हॅलो, तर नवीन फलंदाज आपण पाहतो प्रीतम बारी, जिचं नाव मोठं आहे, मोठा फलंदाज म्हणून ओळखला गेला. तोच फलंदाज आज या केलवेच्या मैदानावर या ठिकाणी पाहायला मिळतो. तर आता पाहूया, आपण बघितलं होतं युट्यूबच्या माध्यमातून त्याची फलंदाजी आपण पाहिली होती. तोच फलंदाज प्रीतम बारी आज मात्र आपण या ठिकाणी पाहायला मिळेल. यात काही शंका नाहीये. मोठे फटके मारण्यामध्ये हा
आणि हा खेळाडू आपल्या माहितीसाठी सांगेन इंडियन प्रीमियम लीग मध्ये ह्या खेळाडूची निवड झाली तोच खेळाडू मात्र आज मात्र या मायकोपच्या मैदानावर पाहायला मिळेल. अप्रतिम फलंदाज म्हणून ज्याची ख्याती तोच फलंदाज प्रीतम बारी. सर्वांनी आपण बघितलं असेल युट्यूबच्या माध्यमातून आपण जो चषक झाला त्या चषक मध्ये हा सर थोडस रूल्स फॉलो करायचे आहेत. कमिटी मेंबर्स मध्ये जातील. क्रिकेटचे रूल्स असतील त्याला फॉलो करावं लागेल. तर अप्रतिम तर जाऊया एक धून ऐकूया. तर यावेळेस मात्र थोडस डिस्कस व्यत्यय येते परंतु यस गेम इज ऑन. यावेळेस प्रीतम बारी ची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल कारण आपण पाहतो ज्या खेळाडूची निवड झाली तोच खेळाडू आज या मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. तर कुठेतरी आमचा शिस्तप्रिय लाडका प्रेक्षक वर्ग मात्र त्या फलंदाजी आतुरतेने वाट बघेल. तर पाहायचा यावेळेस मोठा गोलंदाज आपण पाहतो चेतन चिराग नावाचा गोलंदाज मात्र लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट अप्रतिम गोलंदाज म्हणून ज्याची खाती तोच मात्र यावेळेस पहिला चेंडू मात्र मिस टाइम झाला मात्र चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होईल. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत चिराग नावाचं एक अप्रतिम फिरकी गोलंदाज म्हणून ज्याची खाती तोच मात्र या ठिकाणी पाहायला मिळतो. धावसंख्या पहिली आपण स्थिरावली 19 या धावसंख्येवर. तर आता मात्र तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू यावेळेस मात्र शरीरापासून दूर केल्याचा प्रयत्न केला. व्हेरी गुड बॉलिंग गुड बॉलिंगचं उदाहरण या ठिकाणी मिळते. अप्रतिम गोलंदाज. तर आता पाहूया 4 चेंडू संपले गेलेत. शेवटचे 2 चेंडू मात्र इनिंग मधून 3 षटकाचा सामना आहे. 2 षटक पूर्ण झाले. शेवटच्या षटकाला जसा प्रारंभ झाला एक चौकार लागला गेला होता परंतु गुड कमबॅक या ठिकाणी चिराग. यावेळेस शेवटचा चेंडू पाहायचा आहे प्रीतम बारी. यावेळेस पुन्हा एकदा डॉट चेंडू म्हणून जातो मात्र अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू असेल तर शेवटचा चेंडू असेल शेवटच्या षटकातील. क्या बात है गुड बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. फक्त पहिल्या चेंडूवरती चौकार गेला होता. लगातार 4 चेंडू निर्धाव फेकले गेले. शेवटच्या चेंडूवर लक्ष लागलाय पाहायचंय कशा प्रकारे. यावेळेस मात्र चेंडू कार्पेटला रोल करत दिशेने चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल. दुसऱ्या धावेसाठी धावला गेला मात्र 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने धावसंख्या आपण पाहिली तर 21 या धावसंख्येवर. आपण आता पाहतोय की 18 चेंडू 22 धावांचं लक्ष असेल. तोपर्यंत आपण ब्रेक घेऊया. आमच्या डीजे मास्टर प्रणालीला एक संदेश देऊया. कॉलेजला लाली लावते गो पोटाला बॉयफ्रेंड सांगतीला लाली लावते गो पोटाला बॉयफ्रेंड
तर 22 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलेलं आहे. अप्रतिम या ठिकाणी गोलंदाजी प्रत्यक्ष आपण पाहायला मिळालं चिंचणी संघाकडून. नक्कीच डहाणू संघ मात्र यावेळेस थोडासा अडचणीत आलाय की काय, कारण 22 धावांचं लक्ष आहे. गोलंदाज मात्र अप्रतिम असेल यात काही शंका नाहीये. तर लगेच चालू सामना संपल्यानंतर लगेच जो सामना होईल तर एक सबस्टिट्यूट घेतलाय सर. चला दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. चला लगेच क्षेत्र लावून घेतील. तर चालू सामना लगेच संपल्यानंतर सामना होईल. आपण पाहिला सफाळे तसेच सावे मोटर्स दरम्यान सामन्याला सुरुवात होईल. सावे मोटर्स कल्पेश कोण जिंकला टॉस? सावे मोटर आणि तर लगेच नाणेफेक कॉल जिंकलेला आहे सफाळे विठ्ठलाईन संघाने मात्र नाणेफेक कॉल जिंकलेला आहे. तर चला गोलंदाज मात्र आपण पाहतो प्रीतम बारी फलंदाजीमध्ये काही करिश्मा करू शकले नाही. मात्र यावेळेस गोलंदाजीमध्ये काही करिश्मा करेल का, कारण आव्हान थोडंसं छोटं आहे. 18 चेंडू 22 धावा लक्ष असणार आहे. फलंदाज मात्र यावेळेस फलंदाजी मार्कवर आपण पाहतो नॉन स्ट्रायकिंग वरती एक मोठा फलंदाज राजकुमार ज्याने पहिला सामना गाजवला तोच मात्र राजकुमार आज या ठिकाणी पाहायला मिळेल. अप्रतिम फलंदाजी केली होती. यावेळेस डावकर फलंदाज आपण पाहतो जयेश यावेळेस स्ट्रायकिंगवर. जयेश अँड राजकुमार पहिला चेंडू मात्र पडला जाईल. यावेळेस प्रीतम बारी राईट आर्म राऊंड वगैरे यावेळेस मात्र लाभ केला गेला, परंतु सुरेखरित्या मात्र झेल टिपला गेला. पहिल्या चेंडूवरती मात्र गडी बाद. यावेळेस विकेट गिरतवा एक सुमधुर संगीत धावा. तर पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट या ठिकाणी अप्रतिम बारीसाठी. अप्रतिम चेंडू मात्र पाहिला होता. थोडंसं लॉफ उलटा चेंडू पद्धतीचा केला गेला डीप मिडू करून मात्र सुरेखरित्या त्या ठिकाणी झेल टिपला गेला. मात्र पाहूया नवीन फलंदाज आपण पाहिला तर यावेळेस मयूर तांबोरे नावाचा एक फलंदाज ज्याच्यामध्ये रिव्हर्स मारण्यामध्ये बाहेर जो फलंदाज आज मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी आता मात्र पहिल्या चेंडूवरती एक गडी बाद झालेला आहे. कुठेतरी मनसुबा वाढला असेल, कारण प्रीतम बारी अप्रतिम खेळाडूमध्ये ज्याची निवड तोच खेळाडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतो. बघूया यावेळेस राईट आर्म राऊंड विकेट कुठेतरी मारा करताना पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती एक सफलता हात लागली आहे. मात्र थोडस कमी टार्गेट असताना मात्र कुठेतरी फलंदाज यावेळेस थोडस पाहायचं अडचणीत सापडते की काय. पहिल्या चेंडूवरती मात्र गडी बाद झाला. यावेळेस आपण पाहिलं दोन फलंदाज यावेळेस थोड्या सगळ्याच्या बाहेर लॉंगन आणि डिपिंडच्या विषयाने यावेळेस ब्लॉकाल चेंडू पाहायला मिळाला. एक धाव मात्र पूर्ण केली गेली. व्हेरी गुड फिल्डिंग थ्रो येई, परंतु एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण झाली. एका धावेने धावसंख्या आपण पाहिली तर आता मात्र एक ही धावसंख्या झालेली आहे. कुठेतरी धाव फलकाची सुरुवात मात्र पाहिली चिंचणी संघाकडून. यावेळेस पुढील चेंडू सुरेखरित्या प्लेसमेंट मात्र पाहायला मिळेल. राजकुमार धावतायत त्या ठिकाणी, परंतु एक धाव या ठिकाणी अर्जित केली जाईल. गुड रन द बिटिंग. दोन फलंदाजांच्या आतमध्ये तालमेल आपण पाहिलं तर सुरेखरित्या पाहायला मिळाला. 2-1 धाव पूर्ण झाली. धावसंख्या आपण पाहिली तर 2 या धावसंख्येवर जाताना तर सुरेखरित्या यावेळेस सन्मान दिला चेंडूला. मात्र यावेळेस पुन्हा एकदा
लॉंगा फ्रिजन मध्ये थोडीशी मिस फील्ड होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल असणारे मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. यास गुड रनिंग बिटवीन द विकेट फार मिळतो. धावसंख्या होते ती 4 या धावसंख्येवर. तर यावेळेस मात्र पाहूया अप्रतिम गोलंदाजी होते. मात्र 4 चेंडू संपले गेले. धावसंख्या पण पहिली धावफलकावर 4 या धावसंख्येवर. मात्र एक गडी बाद झाला. या ठिकाणी जयेश नावाचा फलंदाज पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा मनसुबा कायम केला होता, परंतु अप्रतिमरित्या झेल मात्र टिपला गेला. यावेळेस पुढील चेंडू, यावेळेस मात्र चेंडू जाईल 4 धावांकरता. तर यावेळेस चौकार जाताना एक सुंदर संगीत चेंडू द्यायचं प्लीज. ना पोलीस मना पकडून नेलाय, कोणी मेले चुगली केले ना पोलीस मना पकडून नेलाय, कोणी मेले चुगली केले ना धनी महा पकडून नेलाय, कोणी मेले चुगली केले ना धनी महा पकडून नेलाय. तर धावसंख्या पण पहिली 8 या धावसंख्येवर. तर पाहिजे धावसंख्या पण पहिली 8 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा धप्पटीवर तयार प्रीतम अँड मयूर तामोरे. गुड बॉलिंग. यावेळेस मात्र अपील करतायत, परंतु उत्साह कमी आहे. धाव चेंडू आपण पाहिला तर निर्धाव चेंडूची सांगता होताना मात्र यावेळेस षटक क्रमांक पहिला संपुष्ट येईल. तोपर्यंत जाऊया एक सुमधुर धून ऐकूया. आमचे गावान लोढाला, गावान लोढाला, बिल्डर गावान लोढाला, गावान लोढाला, बिल्डर गावान. तर एक षटकाची समांतर आपण धावसंख्या पाहिली तर 8 या धावसंख्येवर. तर पाहूया 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता असेल, 14 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. तर 22 धावांचं टार्गेट मात्र या ठिकाणी दिलंय. राजकुमार आणि मयूर तामारे 2 तब्बल मोठे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पाहूया गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतो. तर करण आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी होईल. मात्र राजकुमार यावेळेस स्ट्रायकिंगवर. पहिला चेंडूवर मात्र एक मोठा फटका मारताना पायचा आहे. चेंडू जाईल 1 बाउन्स. चौकार येताना एक सुंदर गाणं वाजताना तर धावसंख्या पण पाहिली 12 या धावसंख्येवर. तर आपण पाहिलं राजकुमार एक गुड फॉर्म मध्ये फलंदाजी करताना पाहिलं. पहिला सामना मात्र अप्रतिमरित्या फलंदाजी करून आपल्या खिशामध्ये टाकला होता तोच फलंदाज यावेळेस लई सापडलेले आहे. सुरेखरित्या फलंदाजी मात्र करतोय. यावेळेस मात्र अप्रतिम गोलंदाजी करावी लागेल, कारण आता मात्र यावेळेस पुन्हा एकदा गुड फिल्डिंग, परंतु थोडंसं मिक्स झाले. शेवटच्या मोमेंटला मात्र एक धाव पूर्ण केली गेली 2 फलंदाजांच्या आतमध्ये. तर धावसंख्या 1 ने वाढ जाईल. धावसंख्या होते ती आता मात्र 13 या धावसंख्येवर. आतापर्यंत करण यावेळेस गोलंदाजी मार्कवर 2 चेंडू आतापर्यंत संपले गेले. आपण पाहतो 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या पण पाहिली 13 या धावसंख्येवर. तर 9 धावा दूर सामना जिंकण्यासाठी. तर पाहायचं आहे आता 10 चेंडू असतील 9 धावा दूर हा सामना जिंकण्यासाठी. मयूर तामोरे यावेळेस फलंदाजी मार्कवर. करण यावेळेस राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र फाईन लेग रिजन मध्ये पाहायचं आहे. चेंडू गेलेला 1 धाव मात्र अर्जित केली जाईल आणि एका धावेवरती समाधान मांडलं गेलं. दोन्ही फलंदाजांच्या आतमध्ये एका धावीन धावसंख्या आपण पुढे पाहिली तर 14 या धावसंख्येवर.
अप्रतिम थोडस संत रीतीने सामना चाललाय, मात्र यावेळेस कुठेतरी हवी होतोय चिंचणी संघ. तर कुठेतरी एक खेळाडू बाद करावा लागेल तर कुठेतरी कमबॅक करू शकतो यावेळेस धाकटी डहाणू संघ. यावेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. यस, यावेळेस मात्र चेंडू जाईल निर्धाव. पहिलेच पाहिलं कुठेतरी स्टप आउट करण्याचा प्रयत्न केला गेला राजकुमार यांच्याकडून. गोलंदाज मात्र अचूक टप्प्यावर चेंडू टाकला गेला आणि गुड लाईन लेंथ यावेळेस बरकरार ठेवली गेली. अशा प्रकारे चेंडू निर्धाव चेंडू सांगताना होताना या ठिकाणी पाहायला मिळाली. तर करणला अशीच कुठेतरी गोलंदाजी करले 3 चेंडू, अजूनपर्यंत 4 चेंडू संपले गेले आहेत. षटक क्रमांक 2 यावेळेस प्रगत वेतावर. आता मात्र यावेळेस एज लागली जाते आणि मात्र राजकुमार हे बाद होत आहेत. तर जाऊया एक आमच्या डीजे मास्टरला संधी देऊया. तर ह्यानंतर सावे मोटर्स विरुद्ध सफाळे या दरम्यान सामना होईल. सफाळे संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. तर प्लीज या ठिकाणी फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. तर सामना 3 षटकांचा खेळवला जाईल. तर पाहायचं आहे आता मात्र चेतन नावाचा फलंदाज मैदानाच्या आत, चिराग नावाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तर आता मात्र कुठेतरी एक गडी बाद चाललाय, कुठेतरी कमबॅक करतो यावेळेस धाकटी डहाणू संघ. 7 चेंडू 8 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. तर मयूर तामारे त्या ठिकाणी इशारा करतायत. धावसंख्या किती हवी आहे? तर 7 चेंडू 8 धावा दूर. तर आता मात्र पाहायचंय अप्रतिम आतापर्यंत गोलंदाजी करणच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं चौकार केला होता. दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर आपण पाहतो 1 धाव आणि चौथ्या चेंडूवरती मात्र डॉट चेंडू गेला आणि 5व्या चेंडूवरती मात्र एक सुरेख झेल पकडला गेला जो राजकुमार नावाचा एक फलंदाज बाद झाला. मात्र शेवटचा चेंडू असेल मयूर तांबोरे यावेळेस आपण पाहतो बॅटिंग मार्कवर. यावेळेस उलटा चेंडू पाहायचा आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडेसे मिस झाले. मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 धाब्याने मात्र समाधान मानतील. अप्रतिम या ठिकाणी मात्र हा झेल टिपला गेला असता एक मोठा झटका भेटला असता चिंचणी संघासाठी. मात्र 2 धावांची धावसंख्या आपण पाहतो. तर आता मात्र 16 या धावसंख्येवर सावे मोटर्स चिंचणी विरुद्ध या ठिकाणी जो सामना होईल सफाळे विटीलाईन्स संघांदरम्यान. तर 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता असेल. प्लीज टाइमपास करतायत त्या ठिकाणी. हा सर, 2 ओव्हर झालेला, तिसरी ओव्हर झाली तर आपण प्लीज यातून लक्षात घ्यायचं आहे 3 धावा पॅन्ट लागेल. प्लीज धाकटी डहाणू आपल्यासाठी 2 ओव्हर झालेले आहेत. दोन्ही पंचांनी आपल्याला यावेळेला सूचना दिलेली आहे. तर 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता. अजून सुद्धा आपण पाहतो सामना बॅलन्सिंग राहील. तर पाहायचा आहे कुठला संघ आज मात्र यास डाटू सर त्यांना वॉर्न करा नंतर पॅनलाइज करून टाका. 2 ओव्हर झालेले आहेत, नाहीतर 3 धावा तुमच्या कमी केल्या जातील, लक्षात घ्यायचं आहे. साजन यावेळेस गोलंदाजी मार्कवर. तर सत्यम यावेळेस स्ट्राईक. यावेळेस पहिल्या चेंडूवरती मात्र लाभ केला गेला. 6 धावा येताना आणि एक सुमधुर संगीत वाजताना कमांडो
भारी हो तुझ्या बाट्या बाट्या गो खेळत हो तू दोघा जना गो खेळत हो तू दोघा जना खेळत हो तू दोघा जना गो भांडत हो तू दोघा जना गो भांडत हो तू दोघा जना हॅलो तर सफाळे 11 संघाने प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकला गेला तर पाहूया क्षेत्र स्वीकारलंय तर यावेळेस पाहायचं आहे सफाळे 11 तसंच सावे बॉर्डर्स चिंचणी दरम्यान सामन्याला सुरुवात दोन फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये